मला माहिती नव्हतं ते उद्धव ठाकरेंनाच माहिती होतं. मनसेचे संदीप देशपांडे, राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची मुंबईत बैठक झाल्याचं उद्धव ठाकरेंना माहिती होतं. आता पडद्यामागे काय चालू आहे ते देखील उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यांनीच या बैठकीची माहिती मला दिली. हे विधान आहे संजय राऊतांचं. त्याचं कारण ठरलंय ते कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत केलेली आघाडी. दुसरीकडे मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी माध्यमांना असं काही मुंबईत देखील होऊ शकतं का असा विचारताच राजकारणात काहीही घडू शकतं असं विधान केलेलं आहे. आता मनसेच्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय म्हणून कल्याण डोंबिवलीच्या निर्णयाकडे पाहिलं जात असलं तरी राज ठाकरेंनी या युतीला पाठिंबा दिला. त्यांच्या सहमतीनेच ही युती घडून आलेली आहे असं मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. या एकूणच प्रकरणावरनं राजकारणात मात्र एक चर्चा जोरात सुरू झालीय. ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे निवडणुकीपूर्वीच एकत्र होते का? ते एकमेकांना प्रोटेक्ट करण्याचं काम करत होते का? भाजपसहित शिंदेंच्या सोयीचं काम राज ठाकरेंनी केलंय का? आणि हे काम पूर्णत्वाला गेल्यानंतरच राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंपासून वेगळे होतायत का? नेमके हे आरोप का होतायत? या आरोपांमध्ये किती तथ्य दिसतंय? आणि राज ठाकरेंनी खरंच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलाय का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं. तर सुरुवात करूयात ती म्हणजे हे आरोप नेमके का होताय या मूळ प्रश्नापासून. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सत्तेपासून काहीच जागा दूर राहिले. उद्धव ठाकरेंनी 160 जागा मुंबईत लढवल्या तर राज ठाकरेंनी 53 जागा लढवल्या. यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 जागा निवडून आल्या तर राज ठाकरेंच्या फक्त 6 जागा निवडून आल्या. उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट 40.6चा तर राज ठाकरेंचा स्ट्राईक रेट 11%चा. साहजिकच राज ठाकरेंचे उमेदवार जिंकले नाहीत तर राज ठाकरे मागे पडले म्हणून ठाकरे ब्रँड सत्तेपासून दूर झाला असं बोललं जाऊ लागलं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्या गटात राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत संशय निर्माण करणारी चर्चा ही व्हायला लागली. मात्र प्रत्यक्षात राज ठाकरेंना मराठी इम्पॅक्ट कमी आहे अशाच जागा उद्धव ठाकरेंच्या गटानं देऊ केल्या ही वस्तुस्थिती स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आली. मनसेकडे सुद्धा तुल्यबळ उमेदवार नव्हते. जिथे होते तिथे ठाकरे गटाचे उमेदवार तयारी करत होते. पर्यायानं जागा वाटपात राज ठाकरेंची विकेट पडली होती. तरीसुद्धा राज ठाकरे यांच्यामुळेच सत्तेपासून उद्धव ठाकरेंना दूर जावं लागलं असं नरेटिव्ह तयार होऊ लागलं. पण हे नरेटिव्ह अचूक वाटत नाही, कारण राज ठाकरे सोबत आल्यामुळेच उद्धव ठाकरे गटाला यश मिळाले. इंजिनाच्या कोळशामुळे मशाल पेटली असा उल्लेख या यशाचा केला गेला. अर्थात हे सगळं पाहताना राज ठाकरेंमुळेच उद्धव ठाकरेंना बळ मिळालं, निवडणुकीत मराठीचा मुद्दा आणता आला असं दिसून येतं. पण इथे सुद्धा राज ठाकरेंबाबत काही प्रश्न दूर होताना दिसत नाहीत. आता यातला मुख्य मुद्दा तो म्हणजे राज ठाकरेंनी प्रचारात आणलेला अदानींचा मुद्दा. खरं तर प्रचारात कुणीतरी विरोधक असावा लागतो, त्याशिवाय मतांचं ध्रुवीकरण होत नाही. तरीसुद्धा प्रचारात मोहित कंबोज, SRA हे प्रश्न राज ठाकरेंनी शेवटपर्यंत आणले नाहीत किंवा हे मुद्दे त्यांनी मोठे केले नाहीत. ठाण्यातल्या सभेतून सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रहार केला नाही. ते अदानींच्याच भोवती आपला प्रचार करत राहिले आणि फडणवीस, भाजप, शिंदे यांना खऱ्या अर्थानं अडचणीत आणू शकतील असे मुद्दे बायपास करू लागले. अर्थात या टीकेमध्ये तथ्य दिसतं, कारण मोहित कंबोज यांनी सुद्धा इलेक्शन नंतर झालेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं कौतुक केलंय. SRAच्या संदर्भातनं कंबोज यांच्यावरती टीका होताना दिसते, पण राज ठाकरेंनी आपला सगळा मोर्चा अदारीकडे शिफ्ट केलेला. मूळ प्रश्नावरती टीका होऊ नये अशीच भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती असं सुद्धा या निमित्तानं बोललं गेलं. अर्थात हे खरं जरी समजायचं तरी उद्धव ठाकरेंनी मूळ प्रश्नांना म्हणजे कंबोज, SRA या गोष्टींना बगल दिली असंच म्हणता येतं. थोडक्यात राज ठाकरे निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे यांच्यासोबत संधान साधून होते असे आरोप केले जातात किंवा अशा चर्चा घडवून आणल्या जातात. यामध्ये तितकं तथ्य वाटत नाही. पण हा निकालानंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका बदललेली आहे. आता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित निवडणुका लढवण्यासाठी तितके इच्छुक नाहीयेत असं मात्र म्हणता येतं. आता त्याचं पहिलं कारण सांगता येतंय ते म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात आपल्याला जो काही या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो त्यावरनं. खरं तर कल्याण डोंबिवली हा मुंबईच्या बाहेरचा नव्याने श्रीमंत होणारा भाग,
नव्याने वाढणारी विकास कामं, भूमिपुत्रांच्या जमिनी बिल्डर लाईन यामुळे इथे अफाट पैसा निर्माण झाल्याचं दिसतं. आता मनसेचे इथले प्रमुख नेते म्हणजे राजू पाटील, जे 19 एकमेव मनसेचे आमदार म्हणून निवडून आले. आगरी समाजातनं येत असल्यानं भूमिपुत्र म्हणून त्यांचं एक स्वतंत्र राजकारण, तर याच शहरात भाजपचे रवींद्र चव्हाण आणि शिंदेंचे श्रीकांत शिंदे यांचा वाढता हस्तक्षेप. शहराचा नेता कोण ही या दोघांमधली सुप्त स्पर्धा. आणि अर्थात या स्पर्धेत हे दोघेही मूळ कल्याण डोंबिवलीकर नाहीयेत, हे विशेष. आणि मग त्यामुळेच आगरी मत, भूमिपुत्राचं राजकारण हे राजू पाटील यांच्या बाजूनं जाऊ शकतं किंवा आपल्या बाजूनेही वोट बँक उभं राहावी म्हणून ते प्रयत्न करताना दिसतात. असं असलं तरी 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेचे राजू पाटलांचा पराभव झालेला. दुसरीकडे आगरी अस्मिता, भूमिपुत्रांची अस्मिता खेचून घेण्यासाठी सत्तेची गरज, पदाची गरज ही राजू पाटलांना पराभूत झाल्यानंतर जाणवत होती. त्यामुळेच कल्याण डोंबिवली जेव्हा मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटप आणि तिकीट वाटप झालं, तेव्हा राजू पाटलांनी आतून भाजपची साथ दिली असे आरोप झाले. थोडक्यात सत्ता आणि पदाशिवाय स्थानिक पातळीवर पक्ष हा टिकून ठेवता येणार नाही याची जाणीव राजू पाटलांना झालेली आहे आणि ती राज ठाकरेंना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. पण आता निकाल लागल्यानंतर कल्याण डोंबिवलीची परिस्थिती नेमकी काय? तर ठाकरे गटाचे 2 नगरसेवक श्रीकांत शिंदेंचे आशीर्वाद घेत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याचं म्हटलं जातंय. खरं तर उद्धव ठाकरेंचे जे काही 11 नगरसेवक निवडून आलेत ते सगळेच्या सगळे फुटण्याच्या तयारीत आहेत. यातले बरेच जण श्रीकांत शिंदे यांच्या सोबत जातील आणि ज्यांना शिंदे सोबत जायचं नाही ते भाजपसोबत जातील. आता हे नेमकं का, कशामुळे? तर विरोधकांना निधीच जाणार नाही हे पक्क राजकारण सत्ताधारी पक्षाकडनं होताना दिसतंय. अर्थात निधी वाटपात योग्य तो वाटा विरोधातल्या नगरसेवकांना, आमदारांना मिळत तर नाहीच, पण त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न, कामच झाली नाहीत तर पुढच्या वेळी कुठल्या आधारावर निवडून यावं, या प्रॅक्टिकल अप्रोचमुळेच ही लोकं तडकाफडकी सत्ताधारी पक्षांसोबत जाताना दिसतात. राजू पाटील आपल्या नगरसेवकांना सोबत घेऊन राज ठाकरेंना हीच गोष्ट पटवून देण्यात यशस्वी ठरले. असो, पण इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा. कारण पुरेसं संख्याबळ घेऊन उद्धव ठाकरे किमान अंकुश महानगरपालिकेवर ठेवू शकतात. मुंबई महानगरपालिकेत तसं संख्याबळ ठाकरेंकडेच आहे, पण राज ठाकरेंच्या हातात ना मुंबई आलीये ना इतर कोणती महापालिका. जे काही नगरसेवक आले ते 1-2 आकड्यातच आले. अशावेळी हे नगरसेवक ठिकठिकाणी तिथल्या तिथल्या सत्ताधारी पक्षासोबत आपापल्या पातीवरती साटोलोटक करणार याची जाणीव राज ठाकरेंना झालेली आहे. म्हणजेच राज ठाकरेंनी सत्ताधारी असणारा भाजप आणि शिंदेसोबत जाण्याची भूमिका घेतली नाही, तर जे लोक निवडून आलेले आहेत ते मनसेला सोडून सत्ताधाऱ्यांसोबत जातील. अशावेळी राज ठाकरेंच्या पक्षात फक्त एक मोठा झिरो राहू शकतो. आता हे होऊन द्यायचं नसेल तर सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय ठिकठिकाणी घ्यावा लावणं आणि पुढेही सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याचं गणित आखण्याचं काम राज ठाकरे करताना दिसून येतात. आता याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना योग्य तो आकडा मिळाला, पण या युतीत मनसेची मात्र वाताहत झाली. ही वाताहत रोखायची असेल तर उद्धव ठाकरेंना रामराम ठोकणं हाच पर्याय सध्या राज ठाकरेंसमोर दिसत असल्याचं दिसतं. अर्थात प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्याप्रमाणे निकालानंतर राज ठाकरे आणि मी चहा पिताना दिसू शकतो. हेच खरं होताना दिसू शकतं. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही मराठी माणसांना आवडणारी पण राज ठाकरेंना बुमराईंग ठरलेली युती होती कल्याण डोंबिवलीच्या निमित्तानं संपुष्टात येण्याची सुरुवात झाली आहे असं आता म्हणता येईल. थोडक्यात काय, तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला या आरोपात तितकं तथ्य दिसत नाहीच, पण उद्धव ठाकरेंचं जाऊन फक्त उद्धव ठाकरेंचा फायदा झाला, राज ठाकरेंचं नुकसानच झालं, ही भावना हीच युती संपुष्टात आणणारी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महानगरपालिकेच्या निमित्तानं झालेली ही युती भविष्यात टिकून राहील की आत्तानंतर ती युती तुटताना दिसेल? आणि राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेसोबत जाण्याचा जो निर्णय घेतलाय, मला माहिती नव्हतं ते उद्धव ठाकरेंनाच माहिती होतं. मनसेचे संदीप देशपांडे, राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची मुंबईत बैठक झाल्याचं उद्धव ठाकरेंना माहिती होतं. आता पडद्यामागे काय चालू आहे ते देखील उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यांनीच या बैठकीची माहिती मला दिली. हे विधान आहे संजय राऊतांचं. त्याचं कारण ठरलंय ते कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत केलेली आघाडी.
दुसरीकडे मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी माध्यमांना असं काही मुंबईत देखील होऊ शकतं का असा विचारताच राजकारणात काहीही घडू शकतं असं विधान केलेलं आहे. आता मनसेच्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय म्हणून कल्याण डोंबिवलीच्या निर्णयाकडे पाहिलं जात असलं तरी राज ठाकरेंनी या युतीला पाठिंबा दिला. त्यांच्या सहमतीनेच ही युती घडून आलेली आहे, असं मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. या एकूणच प्रकरणावरनं राजकारणात मात्र एक चर्चा जोरात सुरू झालीय. ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे निवडणुकीपूर्वीच एकत्र होते का? ते एकमेकांना प्रोटेक्ट करण्याचं काम करत होते का? भाजपसहित शिंदेंच्या सोयीचं काम राज ठाकरेंनी केलंय का? आणि हे काम पूर्णत्वाला गेल्यानंतरच राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंपासून वेगळे होतायत का? नेमके हे आरोप का होतायत? या आरोपांमध्ये किती तथ्य दिसतंय? आणि राज ठाकरेंनी खरंच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलाय का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं. तर सुरुवात करूयात ती म्हणजे हे आरोप नेमके का होताय या मूळ प्रश्नापासून.